आता आपली गाडी टोचिंग होतीये. काय राहतं खाली मोटर चालू नाही होती. मोटर चालू नाही होत असं. पहिले आवाज यायचा का असा? नमस्कार मित्रांनो, आज मी डायरेक्ट पायनीतल्या प्लॉट मध्ये आलोय आणि विषय असं झाला का गाडीची क्लच वायर तुटली का प्लेट तुटली हे आता माहित नाही. आणि मी नेमकं सकाळी सकाळी दिदीला सोडवायला आलतो, त्याच्यामुळे मग थोडासा इश्यू झाला. मग आता इकडे आलो पाय पाय डाळिंबाच्या प्लॉटवर. पप्पा सकाळी सकाळी स्प्रे घेते इकडे. तसं मी चक्कर मारणारच होतो इकडं, आणि म्हणजे कसं चक्कर मारायचंच होतं खरं म्हणजे मला, पण तेवढं तिकडं बाबू लईच बेकार पावडर आहे. क्लचचं काय करावं झालंय, गाडी इकडेच लावून द्यावं कसं करावा. इकडं सगळे झाले वाटतं, कडमेट चालू आहे. हा झालेली आहे बघा, ट्रॅक्टर वळलेला आहे तुम्ही. आणि आता मी ना ज्या म्हणजे शोरूम वाला फोन करतो का असं असं इश्यू आहे झालेला आहे. ते पण आता त्यांना माहिती कुठं झालेलं आहे कुठं नाही. काही काही ठिकाणी माल कमी आहे, पण मग बरं आता मला बाबा जायचं इकडे नाही यायचं. वायर तुटलेली आणि त्याचा लॉक पण खाली पडलेला आहे. नाही लॉक आहे काय हे बघ, इडून तुटलेली ही दिसत असं. काय करते आता मग सोन्यावानी असं नाही तसं. इकडं कुठं आहे हीच बहुतेक इडून इडून थोडी लूज करायला लागणार आहे. म्हणजे इडून थोडं वर करून मग तिकडे पकडीने आवळून घ्यायला लागणार. तर मग आता मी मोठी गाडी घेऊन चाललोय गावात. 60-20 आणायचं 7 किलो आणि ICL आणायचं आहे. आणि बाकीचं काय 60-20 झालं मग 19-19. मग काल आणलं तर ते कालचं थोडं ते याला लागते ते तांबडीसाठी आणि डाळिंबासाठी आणलं ते. मग आता मी आता शेवंतीला सॉरी पेरूला आणि याला झेंडूला ते वेगळे वेगळे आणायला चालू आता मी. आता गाडी कोल्ड स्टार्ट करायची. ओके. सो आता खाणं घेऊन आलो आणि 60-20 म्हणजे 0-60-20 होतं ना ते त्या माळ्यात सोडून दिलं. म्हणजे सोडून म्हणजे ते ठेवून दिलं. मी सोडणं होतं पण पप्पा बोलले मी सोडतो. मग आता शेवंतीसाठी आपण 19-19 घेतलंय. ते इंडियन कोणचे रिअल कोणच्या तरी कंपनीचं आहे. ते आता घरी आलोय घेऊन. आमचं बाबा नुसते हिंडत राहतं इकडे तिकडे. काय लाज वाटते काय देऊ काचा कोणच्या पोटदुखी आता खाणं घ्यायला आले हाय. ले लो आपके लिए. तुमच्यासाठीच आणला खास चिवडा. काय वॉरंटी आहे का नाही? तुटली तर तुटली. वॉरंटी द्यायला पाहिजे कंपनीवाल्यांनी. इकडे सोलर प्लेट भांगरवाल्या इकडे पण हवेला उभं करीत बरं काय. हा पिंपळगाव नाशिक पुणे हायवे, त्याच्यामध्ये आता व्होल्टेज चेक करायचं काम चाललंय. दाखवून करायचे किती येतो? अरे भाई 4 येतो. 40 व्होल्ट आहे. नुसती हे नाही चालत का तिथं? कापड नाही चालत? चालेल काही काय नाही वाटतं. चालेल का? घ्यायचं आहे का मग? सगळ्या त्याची आता क्लच प्लेट टाकली आहे. कांदा हे बघा, यांनी सोलर प्लेट घेतली बंकरवाल्याकडून. खूप आज लेट जेवण झालं. विषय असं झाला का मावशीचा मुलगा आणि मी आम्ही आपली XUV 3XO आम्ही गेलो मोहाडीकडे घेऊन, पण ती बंद पडली. अशा ठिकाणी एअरपोर्ट गेट आहे ना आपला नाशिक एअरपोर्ट, तिकडे बंद पडली. तिकडे बंद पडले तर मग आता विषय असा आहे तिचा, डिझेल आहे, युरिया आहे, सर्व आहे, पण तिच्यामधला तो इंजनमधला तो डिझेलचा नट असतो ना, म्हणजे ते 4 सिलेंडर आहे ना, त्याच्यामधले 4 सिलेंडरमधल्या 2 सिलेंडरचा आणि नट लूज येते.
म्हणजे त्यांचे चाके लूज आहे. मग आता महिंद्रा शोरूमला फोन केला होता. आता टोईंगवाले गाडी म्हणजे असिस्टंट आहे ना, त्यांना फोन केला. ते बोलले, "हां, ठीक आहे, 1.5 तास लागले यायला." मग आता अर्धा तास राहिला आहे. आता बघू किती वेळात किती नाही. खूप मोठा इश्यू झाला म्हणजे असं झाला का आता काय करावं काय नाही. आणि काय इश्यू झाला ते पण सांगता येणार नाही तुम्हाला. आणि कसं झालं हे पण नाही सांगता येणार असं झालं. आणि नेमकं आहे ना गाडी सेल्फ स्टार्ट ऑटो आहे ना 1, 2, 3, 4, 6 वेळा गाडी बंद करेल आहे. म्हणजे ऑटो स्टार्टवर नाही चावीवर बंद नाही केली, फक्त ऑटो स्टार्टवर बंद केली. त्याच्यामुळे ती बंद झाली. मग आता महिंद्रावाले येत आहे. बघू आता किती वेळात येते किती नाही. त्यांना फोन केला आहे. खूप जास्त फोन होईल आहे, कमी 15-20 फोन होईल आहे. क्वेश्चन ॲक्सेप्ट केली आहे. पण अजून एवढं माहीत नाही आता काय काय आहे. मग आता एवढं डोकं आणि अजून जेवण नाही काही नाही. आता जेवण केलं मग आता नेमकं मावशीचा मुलगा आता नाशिकला गेला आहे. त्याच्यामुळे मग खूपच मोठा इश्यू झाला. आयुष्यात कधी गाडी बंद पडली नाही. उद्या मुंबईला जायचं आहे आणि हॉस्पिटलच्या कामासाठी आणि आज गाडी बंद पडली. असं झालं. आता काय झालं आता देवाला माहिती कसं झालं, काय झालं, का कुठं काय व्हायचं होतं ते आत्ता झालं. हे तर आपल्याला माहीत नाही. गाडी टोचिंग करायला आले महिंद्रा शोरूम आले. आता ही गाडी चावी हां काय हे भाई ऑइल इकडे आहे, काही ऑइल इकडे आहे. हे डिझेल एवढं नाही ते हा माहित नाही, पण हा नट लूज होता. होता का? हा आता ते हाताने असा टाईट केला थोडाफार झाला आमच्याकडून जेवढं होत होतं तेवढा. हॅलो. काय गडबड आहे? कसं नाही. काय राहतं खाली मोटर चालू नाही होती. मोटर चालू नाही होत असं हा, पहिले आवाज यायचा का असा कसा मोटरचा इथं? तीड चालू केल्यावर काय थोडं ते हे करायची नंतर बंद व्हायची मग गाडी चालू करायचं. हा, इथं तोच आवाज नाही. तू काय जात गाडी आलेली इकडं आणि चालू होत नाही अशी अशी होती का विषय संपला. आता आपली गाडी टोचिंग होतीये चाललेली हळूहळू हळूहळू चालली. हा एकदम हँडब्रेक लावू का? हँडब्रेक लावला. कशावर टाकायचं? नाही. तुम्ही काय करा माहिती का? आपण तरी इकडे बनवलेला आहे मम्मीने ढोकळा आणि आपली XUV गेलेली आहे तिच्या माहेरी. आता पडला असता ढोकळा. 4 नोझल आहे त्याच्यामधला एक नट लूज होता डिझेलचा. डिझेल लीक झालं. मग आता गाडी गेलेली आहे. आता डायरेक्ट भावेल शोरूममध्ये उद्या भेटणार आहे सकाळी. मग आता जाऊन उद्या सकाळी घेऊन येऊ. बघितलं असं तुम्ही प्रोसिजर महिंद्राची प्रोसिजर आपल्याला लय आवडती. मोजून 1 तासामध्ये गाडी नाशिकपासून तर नाशिक एअरपोर्टपर्यंत हजर होती म्हणजे आपल्या जाणूर गावात. मला महिंद्राची सर्व्हिस खूप आवडली. कारण की मला महिंद्राची रेटिंग आहे ना खूप जास्त आवडली. म्हणजे सर्व्हिस पण लय फास्ट आहे. म्हणजे मोजून गाडी बंद पडली, फोन लावला, गाडी लगेच हजर. आता 1.5 तास सांगितलं पण 1.5 तास नाही लागला एवढं. कंप्लीट समजून घ्या आता तुम्हीच एवढं काय त्याच्यात विशेष फक्त 1.5 तास पण नाही लागला एवढं. हे सांगतो म्हणजे मला आवडलं. 1.5 तासाच्या आत कस्टमरची गाडी घेऊन गेली शोरूमला. सो गाईज आता आज ना म्हणजे सकाळी खाणं आणि काही लिक्विड आणून दिलं. त्याचे मग आज 19-19 आणि 0-60-20 डाळिंबाला सोडलं आपण आणि 19-19 1 किलो आणलं तर ते आपण दिलेले आहे झेंडूला ड्रिचिंग. ती बाबाने दिली, मी नव्हतो इकडं. आणि हा झेंडू आपल्यावाला हा झेंडू एकदम चांगला झालेला आता.
वाढतो पण आता एकदम भारी वाढतोय. हा बरं कंपनी मंचिंग पेपरची मी हिंदीत बोलतोय. ही मेकअपची ना रे. आणि ही आहे एसीची आणि ती आहे पावडरची. ही कोणची? ही समोर मोठीवाली. पेस्टिसाइड आहे ही कशाची सगळ्यात मोठी? ही याची तुला समजायला पाहिजे का रात्रीच टाइम आहे लाईट काला जाती काला नाही. समजून समजून घ्यायला. समजून घेणार कोण आहे? आपण समजून गेलं काय नाही घेणार. हा तुला खरं सांगू का समजून घेणार कोण आहे आपण मग तेच ना मग तिचीच बोलून गेलं. त्याच्यापेक्षा हा मायले अभि डाळिंब्याच्या प्लॉट मध्ये चक्कर मारा आता. अरे बांधील कसं इकडं कुठं काय खूप टाकणीला कोण बाबा आपण करा थोडं नाईट झाली चालेल. बाबा नाही दाबा बाबाची बायको काळजी करेल तिकडे काय. चलो लेलो गाडी आणलो बस. मला बाहेर दिसतोय रात्रीचे पण. तुम बजाओ कॅमेरा जी. ते एक सेटअप येऊ राहिला लाईटीचा राहुलकडे देऊ. मग तू आता बनाने का म्हणजे ते बनवायला आहे त्याला मी बनवत त्यालाच माहिती. बाबा 2 तास राहते हाय वावर राशील. सुगाईच आता गेलो होतो मी डाळिंबाच्या प्लॉट मध्ये चक्कर मारायला आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी फिरायला वरती गेलो आपल्या घराच्या कंपनीकडे वरती. मग तिकडे धावमोलवरून मग तिकडे गेलो डाळिंबा चक्कर मारला आणि आज आपली गाडी XUV बंद पडली. अचानक बंद पडली. तिचं म्हणजे डिझेल मोटर ना ती बहुतेक बंद पडली. ते सांगत होते ते आपले इंजिनियरवाले सांगत होते म्हणजे तिथं. आता बघू उद्या गाडी आणायला परत जायचंच आहे आपल्याला म्हणजे उद्या गाडी लगेच आपल्या ताब्यात भेटणार आहे. आता उद्याचा ब्लॉग बघू उद्याचा कसा राहणार कसा नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.